नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आज जरा खुश वाटतात तुम्ही. का बरं? हो, कारण उघड आहे. तुम्ही माझी पहिली कविता जरूर ऐकली असेल. काय होतं बरं कवितेचं नाव? पप्पा म्हणाले. म्हणून तुम्ही आज खुश दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, पप्पूने त्याच्या पप्पांचा सल्ला ऐकला. त्याला अभ्यासाचं खूप महत्त्व वाटायला लागलं. म्हणून तो 8वी पासून खूप जोरात अभ्यासाला लागला आणि अभ्यास करून त्याने खूप काही प्रगती केली. तो आपल्याला त्याच्या अभ्यासाबद्दल, त्याच्या नोकरीबद्दल आणि इतरही काही गोष्टींबद्दल काव्यात्मकरित्या सांगतोय. त्याने ही सगळी हकीकत, त्याच्या अभ्यासाबद्दलची व इतर सगळी हकीकत काव्यात्मक रूपात त्याच्या वडिलांना लिहून पाठवली. आणि बघूया त्याचा परिणाम त्याच्या वडिलांवर काय होतो, ते खुश होतात की नाही होत. तर चला उशीर न करता आपण सुरू करूया आजची दुसरी कविता, जिचं शीर्षक आहे पप्पू म्हणाला. दिसायला दिसतो पप्पू तू गोरा गोमटा, परंतु अभ्यासात झाला रे तू बराच भामटा. असे म्हणायला नको माझे पप्पा हसून हसून, म्हणून लागलो मी रोज अभ्यासाला कसून. पप्पांच्या टोमण्यांचा झाला मला फायदा, म्हणून रोज अभ्यास करण्याचा दिला मी त्यांना वायदा. करून रोज अभ्यास, पाडायला लागलो मी पुस्तकांचा किस, आणि यापुढे मिळवायला लागलो मी मार्क 20पैकी 20. मार्क मिळवायला लागलो मी दरवर्षी 100पैकी 100. आणायला लागलो अख्ख्या शाळेत 1 नंबर. आणि वाकवायला लावले मी माझ्या पुढे माझ्या घमेंडी गर्विष्ठ वर्गमित्रांचे कंबर. आधी वाटत होते पप्पांना माझ्या, शाळेत जाऊन करतो पप्पू फक्त मजा, आणि आल्यावर घरी खातो फक्त गरम गरम भजा. केला नाही अभ्यास तर बनेल हा हमाल. केला नाही अभ्यास तर बनेल हा हमाल. परंतु तुम्हीच सांगा पप्पा आता, केली की नाही मी मार्कांची कमाल. करून अभ्यास भारी, झालो मी सरकारी कर्मचारी. मिळाल्यावर माझा पहिला पगार, झाले पप्पांचे मन गारगार. वा वा पोऱ्या पोऱ्या, बेटा करत मोजायला लागले पप्पा माझ्या पगाराच्या कोऱ्या नोटा. करून अभ्यास भारी, मिळवले मी नोकरी, आणि माझ्या पप्पा मम्मींसाठी आणली शोधून सुनबाई म्हणून एक छान छोकरी. पाहून माझे वैभव पप्पा म्हणाले, वा बेटा राजू, तुझ्यामुळे खायला मिळतील तुझ्या मम्मीला आणि मला रोज बदाम आणि काजू. आनंदाने रडून पप्पांनी डोळे केले ओले, आणि जोडून हात शंकराला म्हणाले, जादू केले तुम्ही माझ्या मुलावर. जय शंकर भोले. कविता संपली. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो,
जर तुम्हीही खूप अभ्यास केला तर तुम्हाला एक खूप चांगली नोकरी मिळेल आणि खूप चांगला पगार मिळेल आणि तुमचं जीवन अतिशय आनंदित होईल. कोणाप्रमाणे? पप्पूप्रमाणे. म्हणून अगदी आजपासून तुम्ही कसून अभ्यासाला लागाल. थोडं खेळायचं पण, थोडा वेळ 5-10 मिनटं मोबाईलही बघायचा, 5-10 मिनटं टी व्हीही बघायची. थोडे व्हिडिओ गेम जे असतील ते खेळायचे, बाहेर खेळायला जायचं. परंतु त्यासोबत अभ्यास पक्का करायचा. कोणाप्रमाणे? आपल्या पप्पू उर्फ राजूप्रमाणे. बघा बरं, अभ्यासाचा त्याच्यावर खूप चांगला परिणाम झाला की नाही? त्याच्या जीवनात खूप मोठा आनंद झाला की नाही, आला की नाही? अभ्यासामुळे तो स्वतः, त्याचे आईवडील, त्याचे गुरुवर्य आणि इतर नातेवाईक, मित्र मंडळी, शेजारी सर्वच आनंदित झाले. आहे की नाही मग अभ्यासाची कमाल? म्हणून तुम्हीसुद्धा अभ्यासाला अधिक महत्त्व द्या. जीवनामध्ये अभ्यासाशिवाय, पुस्तकांशिवाय, गुरुशिवाय, आईवडिलांशिवाय दुसरा चांगला मित्र नव्हे. त्यामुळे अभ्यासाशी, पुस्तकांशी मैत्री करा. तुमच्या शिक्षकांचे जे काही उपदेश असतील, आदेश असतील, होमवर्क असतील ते करा, त्यांचं पालन करा. तर पालक मित्रांनो, कदाचित तुम्हालाही माझी कविता आवडली असेल, तर एक शिक्षक आणि वडील या नात्याने मी तुम्हाला छोटीशी विनंती करू इच्छितो. ती विनंती म्हणजे अशी की तुम्ही मुलांवर प्रेम तर करतातच, परंतु टोमणे थोडे कमी मारा. त्यांचं मन दुखेल असं कृपया करून बोलू नका. त्यांना शारीरिक, मानसिक त्रास देऊ नका. मारहाण तर बिलकुल करू नका. अपमान करू नका. त्यांना कमी लेखू नका. धीर ठेवा. एक ना एक दिवस जरूर तुमचे मुलं मोठ्या पदावर जातील आणि त्यांचं, तुमचं आणि सर्वांचं, शिक्षकांचंसुद्धा ते नाव रोशन करतील. ते नावलौकिक करतील. अशी मी तुम्हाला विनंती करतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझ्या दोन्ही कविता आवडल्या असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा. किंवा दोघांपैकी एक जरी कविता आवडली असेल तरी तुमचं मत तुम्ही मला सांगू शकतात. ह्या कविता तुम्हाला जर आवडल्या असतील तर त्या तुमच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, शेजाऱ्यांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा. ओके. Thank you very much for watching my video, for listening my poem. Thank you. Bye bye. Tata. See you.